आपणा सर्वांना तारणाऱ्या प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये सलाम. पुन्हा एक वार प्रभूने ही सुंदर सकाळ त्याच्या चरणी येऊन त्याचं गौरव करण्याची आपल्या जीवनाकरिता दिली. त्याबद्दल त्याला गौरव, त्याला महिमा आणि त्याला सन्मान प्राप्त हो. तो उंचविला जावं, त्यालाच आदर मिळो, कारण तो सर्वश्रेष्ठ प्रभू आहे. तो राजांचा राजा आणि प्रभूंचा प्रभू आहे. त्याला किती गौरव द्यावं तितकं थोडंच आहे. या आजच्या भक्तीला आपण सुरुवात करत असताना पवित्र वचनाद्वारे आपण सुरुवात करणार आहोत. स्तोत्रसंहिता 65 ह्यावेळेस आपण वाचणार आहोत आणि त्यानंतर आपण प्रार्थना करून एक गीत गाऊन वचनाकडे आपलं लक्ष आपण केंद्रित करणार आहोत. स्तोत्रसंहिता 65 मी आपणा सर्वांकरिता वाचतो. निसर्गामधील देवाच्या समृद्धीबद्दल उपकार स्तुती. हे देवा, सियोनेत तुझी स्तुती हो. तुला केलेल्या नवसाची फेट तेथे होते. तू जो प्रार्थना ऐकतोस त्या तुझ्याकडे सर्व मानवजात येते. दुष्कर्मांनी मला बेजार केले आहे, तरी तू आमचे अपराध नाहीसे करशील. तुझ्या अंगणात राहण्यासाठी ज्याला तू निवडून घेतोस आणि आपल्याजवळ आणतोस तो धन्य. तुझ्या घरातील, तुझ्या मंदिराच्या पवित्र स्थानातील उत्तम लाभांनी आम्ही तृप्त होऊ. हे आमच्या तारणाऱ्या देवा, पृथ्वीच्या सर्व सीमांचा व दूर समुद्रावर असलेल्यांचा आधार तू आहेस. तू न्यायाच्या भयंकर कृत्यांनी आम्हाला उत्तर देतोस. तू पराक्रमाने कंबर बांधून आपल्या सामर्थ्याने पर्वत स्थिर ठेवतोस. तू समुद्रांची गर्जना, त्यांच्या लाटांचा कल्लोळ व लोकांची दंगल शमवितोस. म्हणून जे सीमांत प्रदेशात राहतात तेही तुझ्या उत्पातांना भितात. दिवसाचं उदय व अस्त ह्यांच्याद्वारे तू गजर पावतोस. तू पृथ्वीचा समाचार घेऊन ती भिजविली आहेस. तू तिला फार फलद्रूप करतोस. देवाची नदी जलपूर्ण आहे. भूमी तयार करून तू मनुष्यांना धान्य पुरवतोस. तिच्या तासांना तू भरपूर पाणी देतोस. तिचे उंचवटे सपाट करतोस. तिला पावसाच्या सरींनी मऊ करतोस. तिच्यात उगवलेले अंकुर सफळ करतोस. तू आपल्या प्रसादाने वर्ष भूषित करतोस आणि तुझे मार्ग समृद्धीमय झाले आहेत. रानातली कुरणेही समृद्ध होतात आणि डोंगरांना उल्हासाचे वेष्टन पडले आहे. कुरणे कळपांनी झाकून गेले आहेत. खोरेही धान्याने सुशोभित. त्याला सर्वस्वी आदर, महिमा, गौरव आणि सन्मान मिळो. विशेष करून जे स्तोत्र आपण आता वाचलेलं आहे, स्तोत्रसंहिता 65, हे दावीद राजाने लिहिलेलं स्तोत्र आहे. आणि या स्तोत्रामध्ये त्या महान सामर्थी देवाचं गौरव, त्याच्या समृद्धीबद्दल आपल्याला मार्गदर्शन पाहायला भेटतं. आणि आपल्याला इथं पाहायला भेटतं की तो प्रभू किती महान आहे. त्याची महानता त्याच्या निर्मितीवरून सुद्धा ज्ञात होते. त्याच्या निर्मितीवरून सुद्धा आपण त्याची महानता पाहू शकतो, कारण तो सर्वश्रेष्ठ आहे. तो सर्व व्यापी आणि सर्व ज्ञानी प्रभू आहे. आणि विशेष करून इथं स्तोत्रकर्ता दावीद काय म्हणतोस की, परमेश्वरा, हे देवा, सियोनेत तुझी स्तुती हो. तुला केलेली नवसाची फेट तेथे होते. तू जो प्रार्थना ऐकतोस त्या तुझ्याकडे सर्व मानवजात येते. दुष्कर्मांनी मला बेजार केले आहे, तरी तू आमचे अपराध नाहीसे करशील. दुष्कर्मांनी मला बेजार केले आहे. मनुष्याची खरी स्थिती आहे. मनुष्य पूर्णपणे दुष्कर्मांनी बेजार असा झालेला आहे, परंतु तरीसुद्धा तो आमचे अपराध नाहीसे करतोस. कशा प्रकारे? ख्रिस्ताचा वधस्तंभ, ख्रिस्ताच्या त्या वधस्तंभावरील अद्भुत कार्याने देवाने आपल्या अपराधांची आपल्याला क्षमा दिलेली आहे. आपल्या पापांच्या बदली आपल्याकरिता तो ख्रिस्त पाप असा झाला आणि त्याने आपल्याकरिता ती खंडणी भरून दिलेली आहे. त्या ख्रिस्तामध्ये आपण त्याची लेकरं आहोत आणि तो आपला पिता झालेला आहे. आपण ज्या अगोदर दुष्कर्मी आणि जे आपण नाशस पात्र, ते आता त्याची प्रजा आणि त्याचे स्वतःचे लोक आपण झालेलो आहोत. आणि म्हणून त्याची लेकरं या नात्याने आपण नित्य त्याला धन्यवाद, त्याला गौरव, त्याला सन्मान द्यावा. नित्य त्याची उपकार स्तुती करावी, नित्य त्याला सन्मान द्यावा आणि त्यालाच गौरव मिळावा आपल्या जीवनाद्वारे. आणि हेच अगदी सत्य आहे आणि गरजेचं आहे. म्हणून देवाचे प्रिय लेकरांनो, आपण समोर जात असताना
फक्त रविवारीच नाही तर आपल्या आयुष्यातील प्रत्येक क्षण त्या जिवंत देवाला गौरव देणारा असावा, त्याला महिमा देणारा असावा हे समजून आपल्याला आपलं आयुष्यक्रम नित्य जगणं गरजेचं आहे. म्हणून त्या पवित्र प्रभूच्या हाती आपण पडू आणि येणाऱ्या गीताकरिता वचनाकरिता आपण त्याच्याकडे प्रार्थना करणार आहोत आणि या स्तोत्राद्वारे आपण उत्तेजना घेऊ त्या पवित्र देवाला गौरव देण्याकरिता, त्याची स्तुती नित्य आपल्या जीवनाद्वारे, आपल्या कार्याद्वारे, आपल्या बोलण्याद्वारे, आपल्या सर्वस्वाद्वारे व्हावी याकरिता. तर यावेळेस आपण प्रार्थना करू. आपल्यामध्ये पाळक साहेब आहे, त्यावेळेस पहिले प्रार्थना करतील सुरुवातीची. प्रार्थना करूया. जिवंत मान प्रभूजी, आजच्या सुंदरशा वेळेबद्दल आम्ही तुझे विशेष आभार मानतो. तुझी दया, कृपा आणि करुणा पुन्हा एक वार आजच्या दिवसासाठी तू आम्हासाठी नवी होऊ दिलीस त्या ख्रिस्तामध्ये. दे बापा, मागील आठवडाभर सांभाळून पुन्हा एक नवीन आठवड्याच्या पहिल्या दिवशी सकाळच्या समयी तुझ्या पवित्र चरणाशी बसून दे बापा, तू आमच्या जीवनासाठी केलेल्या उपकारांबद्दल तुझी स्तुती करण्याची, पवित्र गीतं गाण्याची, पवित्र वचन ऐकण्याची संधी आणि पुन्हा एक वार नव्याने ख्रिस्तामध्ये आध्यात्मिक उंची येण्यासाठी फ्रेश होण्याची संधी आम्हाला दिलीस. आम्ही तुझे आभार आणि उपकार मानतो. तुझ्या पवित्र नावात स्तुती करतो. आजची होणारी भक्ती आशीर्वादाची कर. गीताद्वारे तुझं गौरव दे, वचनाद्वारे आम्हाला मार्गदर्शन कर. आमच्या उणिवा, आमचे दोष दाखवून दे आणि त्या सुधारण्यासाठी शक्तिबल सामर्थ्य तू दे. प्रभू तुझ्या हाती पडतो. तुझी कृपा आम्हावर सदैव असू दे. प्रभुदेवा वधस्तंभ समजण्यासाठी विशेष सहाय्य कर. सर्व वेळ तुझ्या हाती देती प्रार्थना प्रिय प्रभू येशू ख्रिस्ताच्या गोड नावात मागतो म्हणून ऐक बापा. आमेन आमेन आमेन. यावेळेस आपण एक गीत गाऊ, देवाच्या गौरवासाठी त्याला सन्मान देऊ. मराठी गीत आहे जय ख्रिस्त गा, जय ख्रिस्त गा, जय ख्रिस्त गा, जय ख्रिस्त. या गीताद्वारे आपण प्रभूला धन्यवाद देऊ, त्याचे उपकार स्तुती करू, त्याला आदर, त्याला महिमा आणि त्याला सन्मान देऊ. जय ख्रिस्त गा, जय ख्रिस्त गा, जय ख्रिस्त गा, जय ख्रिस्त, जय 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 ख्रिस्त, जय 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 ख्रिस्त, जय ख्रिस्त गा, जय ख्रिस्त गा, जय ख्रिस्त गा, जय ख्रिस्त, जय 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 ख्रिस्त, जय 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 ख्रिस्त. आमच्यासाठी कवटी वरती, आमच्यासाठी कवटी वरती, सांडूनी रुधिरा मिळविली मुक्ती, सांडूनी रुधिरा मिळविली मुक्ती. जय 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 ख्रिस्त, जय 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 ख्रिस्त, जय ख्रिस्त गा, जय ख्रिस्त गा, जय ख्रिस्त गा, जय ख्रिस्त, जय 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 ख्रिस्त, जय 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 ख्रिस्त. पुनरपी उठला स्वर्गी चढला, पुनरपी उठला स्वर्गी चढला, आसनी पित्याच्या जवळी बसला, आसनी पित्याच्या जवळी बसला. जय 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 ख्रिस्त, जय 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 ख्रिस्त, जय ख्रिस्त गा, जय ख्रिस्त गा, जय ख्रिस्त गा, जय ख्रिस्त, जय 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 ख्रिस्त, जय 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 ख्रिस्त. मेघारूढ झाली येईल येशू, मेघारूढ झाली येईल येशू, मारिला लीला जय जय दंशू, मारिला लीला जय जय दंशू. जय 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 ख्रिस्त, जय 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 ख्रिस्त, जय ख्रिस्त गा, जय ख्रिस्त गा, जय ख्रिस्त गा, जय ख्रिस्त, जय 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 ख्रिस्त, जय 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 ख्रिस्त. या गीताद्वारे त्या स्वर्गीय प्रभूला गौरव, महिमा आणि सन्मान प्राप्त हो. तो ख्रिस्त जो आपल्याकरिता या भूतलावर आला, ज्याने आपल्याकरिता त्या वधस्तंभावर आपला प्राण दिला,
तो मृत्यूच्या त्या छायेत कधीच राहू शकत नव्हता. असा तो स्वर्गीय प्रभू पुन्हा जिवंत झाला आणि तो महान वैभवाने स्वर्गात घेतला गेला आणि त्याच महान वैभवाने तो पुन्हा राजांचा राजा प्रभूंचा प्रभू सर्वश्रेष्ठ देव म्हणून महान वैभवाने या भूतलावर येणार आहे. त्याच्या मंडळीसोबत राज्य करण्याकरिता आणि सर्वांचा न्याय करण्याकरिता त्या स्वर्गीय प्रभू येशू ख्रिस्ताद्वारे त्या स्वर्गीय पित्याला सदैव गौरव, महिमा आणि सन्मान प्राप्त हो. ह्यावेळेस आपण देवाच्या वचनाकडे आपलं लक्ष आपण लावणार आहोत. या दिवसामध्ये आपण कारभारीपणाबद्दल विचार करत आहोत आणि आतापर्यंत 4 भाग जे आहेत आपण पाहिलेले आहेत. 4 महत्त्वाचे जे मुद्दे आहेत त्यावर आपण आत्तापर्यंत विचार केलेला आहे. त्यामधील पहिला जो भाग होता त्यामध्ये आपण पाहिलं की कारभारीपणाचा पाया काय आहे. त्यानंतर आपण शिकलो कारभारीपणाचं उदाहरण काय आहे. त्यानंतर आपण कारभारीपणाबद्दल आणखी बऱ्याच गोष्टी मागील आठवड्यापर्यंत शिकलेलो आहोत. आज विशेष करून 5व्या भागामध्ये आपण आलेलो आहोत आणि आज विशेष करून आपण कारभारीपणाबद्दल विचार करत असताना आपल्या पूर्ण जीवनाबद्दल विचार करणार आहोत. कारभारीपण, पवित्र शास्त्रीय कारभारीपण हे पूर्ण जीवनाबद्दल आहे आणि त्याबद्दलच आज आपलं लक्ष आपण त्याकडे लावणार आहोत. आता कारभारीपणाबद्दल विचार करत असताना मी सुरुवातीपासून आत्तापर्यंत सांगत आहे हेच की कारभारीपण हा जो विषय आहे तो फक्त सेवकांसाठी मर्यादित नाही, तर प्रत्येक विश्वासणाऱ्यांसाठी महत्त्वाचा विषय आहे आणि प्रत्येक विश्वासणाऱ्यांसाठी एक प्रकारे ती विश्वासणाऱ्यांची असणारी जबाबदारी आहे की त्यांचं जीवन, त्यांचं वर्तन, त्यांचं वागणं सर्व काही कशा प्रकारे आहे त्याकडे त्यांनी आपलं लक्ष द्यावं. आणि विशेष करून ज्यावेळेस आपण आजच्या या भागाकडे विचार करणार आहोत, विशेष करून हा जो संदर्भ आहे एकाच संदर्भामधून आपण पाहणार नाही, तर वेगवेगळे वचनं आज मी निवडलेले आहे त्यासाठी आणि बरेच वचनं आज आपण वाचणार आहोत. त्यावर आपण थोडक्यात विचार करणार आहोत आणि मग त्यातून आपण विशेष करून हा विचार करणार आहोत की पवित्र शास्त्रीय कारभारीपण हे पूर्ण जीवनाबद्दल आहे, फक्त सेवेबद्दल नाही किंवा फक्त त्या पुलपीटवरून बोलणारा देवाचा सेवक त्याच्याबद्दल नाही किंवा ते फक्त धार्मिक म्हणवणारा तो व्यक्ती त्याबद्दलच नाही, तर प्रत्येक त्या निवडलेल्या सर्व त्या विश्वासणाऱ्यांबद्दल आहे, त्यांच्या पूर्ण जीवनाबद्दल आहे. आणि मग पूर्ण जीवनाबद्दल विचार करत असताना आपल्याला या गोष्टींचा विचार करणं गरजेचं आहे. त्यामधील महत्त्वाची म्हणजे शरीराबद्दल, वेळ, कार्य, पैसा, नातेसंबंध, विश्वास आणि सुवार्ता. ज्यावेळेस पूर्ण जीवनाबद्दल आपण विचार करतो तर मग त्यामध्ये हे सर्व गोष्टी आले. त्यामध्ये मग तुमच्या शरीराबद्दल सुद्धा तुम्हाला जबाबदार धरत आहे. शरीर, वेळ, कार्य, पैसा, नातेसंबंध, विश्वास आणि सुवार्ता हे कशा प्रकारे आहे त्याबद्दल आपण समोर शिकणार आहोत. विशेष करून आजच्या या संदर्भामध्ये आजच्या विषयाअंतर्गत आपण 2 महत्त्वाची सत्य पाहणार आहोत. त्यामधील पहिलं सत्य जे आहे ते म्हणजे कारभारीपणामधील महत्त्वाचे घटक कोणते आहेत किंवा जे महत्त्वाचा भाग आहे तो कोणता आहे जो प्रत्येक व्यक्तीच्या जीवनामध्ये असायला पाहिजे त्याबद्दल आपण पाहूया. पहिले करिंथकारास पत्र, पौलाचे करिंथकारास पहिले पत्र 4था अध्याय वचन 2 मध्ये ज्यावेळेस पौल त्या मंडळीला त्याच्या स्वतःविषयीची साक्ष देत आहे त्यावेळेस तो अशा प्रकारे बोलत आहे की कारभारी म्हटला की तो विश्वासू असला पाहिजे. काय बरं, कोणते महत्त्वाचे घटक आहेत जे विश्वासणाऱ्यांच्या जीवनामध्ये कारभारी म्हणून किंवा कारभारीपण या विषयाअंतर्गत आपण पाहत असताना महत्त्वाचे आहेत. तर त्यामधील पहिला जो घटक आहे तो म्हणजे तो विश्वसनीय असला पाहिजे आणि प्रत्येक विश्वासणाऱ्याने विश्वसनीय असावं. देवाचं वचन वारंवार मार्गदर्शन करतं. का बरं,
कारण त्यांना ज्याने जीवन दिलेलं आहे तो विश्वसनीय आहे, तो सर्वश्रेष्ठ प्रभू आहे. आणि म्हणून ज्यावेळेस कारभारीपणाबद्दल विचार करतो तर त्यातील सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे तो विश्वसनीय असला पाहिजे. कशाबद्दल विश्वसनीय असला पाहिजे ते आपण समोर पाहणार आहोत. त्याच्या शरीराबद्दल, त्याला मिळाली वेळ, तो त्याच्या ज्या ठिकाणी कार्य करत आहे, पैशाबद्दल, नातेसंबंध, विश्वास, सुवार्ता, आणि हे सर्व एका बाजूला आहेत. परंतु सगळ्यात महत्त्वाची गोष्ट देवाचं वचन आणि देवाबद्दल तो विश्वसनीय असला पाहिजे. आणि मग त्याबद्दलच आपण पुढे विचार करणार आहोत. आणि विशेष करून पहिला जो घटक किंवा पहिला जे महत्त्वाचं जे गुण आपण म्हणू शकतो तो म्हणजे काय, विश्वसनीय. ते प्रत्येक विश्वासणाऱ्याच्या जीवनामध्ये कारभारी म्हणून असायला पाहिजे. दुसरं, तिताला पत्र पौलाचं 1 अध्याय वचन 7 मध्ये सांगितलं. त्या ठिकाणी अध्यक्षाबद्दल तो बोलत असताना म्हणतो की अध्यक्ष हा देवाचा कारभारी आहे म्हणून तो निर्दोष असला पाहिजे. तो स्वच्छंदी, रागीट, मद्यपी, मारका आणि तिने पैसे मिळवणारा नसावा. आता नक्कीच इथं सेवकाबद्दल बोलण्यात आलेलं आहे, परंतु फक्त सेवकालाच केंद्र करून पौल बोलत नाही राहिला त्या ठिकाणी. तर त्या ठिकाणी तो प्रत्येक विश्वासणाऱ्यांचा सुद्धा विचार करत आहे. प्रत्येक विश्वासणारे जे आहेत ते अशा प्रकारे असायला पाहिजे. निर्दोष म्हणजे त्यांचं समाजातील, कुटुंबातील त्यांचं जे जीवन आहे ते योग्य असावं. निर्दोषचा अर्थ हेच वचन देत आहे बघा वचन 7 मध्ये, म्हणजे तो स्वच्छंदी नसावा, तो रागीट नसावा. रागीट असणं याच्यात वावगं काही नाही आहे, कारण तो एक गुणच आहे. परंतु कशावर राग करायचा ते पण आपल्याला समजलं पाहिजे. रागीट, मद्यपी, मारका आणि तिने पैसा मिळवणारा नसावा. तर मग निर्दोष ज्यावेळेस म्हटलेलं आहे तर निर्दोष म्हणजे त्या व्यक्तीचं समाजातील आणि त्याच्या कुटुंबातील जीवनाबद्दल सुद्धा तो व्यवस्थित असावा, योग्य साक्ष त्याची असावी. त्यानंतर आपण कलसे 1:22 मध्ये पाहतो, त्या ठिकाणी आपल्याला आणखी एक घटक किंवा आणखी एक महत्त्वाचा गुण पाहायला भेटतो आणि तो म्हणजे काय, त्या तुमचा आता त्याने स्वतःच्या रक्तमांसाच्या देहात मरणाच्या द्वारे समेट केला आहे, यासाठी की त्याने तुम्हाला पवित्र, निष्कलंक व निर्दोष असे आपणासमोर उभे करावे. तर मग या वचनामधून आपल्याला काय पाहायला भेटतं, पवित्र, निष्कलंक आणि निर्दोष हे तिन्ही शब्द आपल्याला नैतिक शुद्धतेबद्दल मार्गदर्शन करणारे शब्द आहेत की तो नैतिक शुद्धतेमध्ये असावा. त्याचं जीवन जे आहे नैतिक रीतीने शुद्ध असावं. मग बाहेरून जरी मी शुद्ध दिसत आहे परंतु माझे विचार कुठं चाललेले आहेत ते फक्त मला आणि देवाला माहीत आहेत. आणि नैतिक शुद्धता ही त्या विचारांपासूनच आहे. आणि मग त्यासाठी आपल्याला देवाच्या वचनामध्ये वाढणं गरजेचं आहे. आणखी समोर जो महत्त्वाचा घटक जो विश्वासणाऱ्यामध्ये आहे असायला पाहिजे तो म्हणजे काय, पापापासून पळ काढणारा, ना की त्या पापाच्या जवळ जाणारा. आणि त्यासाठी योसेफाचं उदाहरण आहे सगळ्यांच्या समोर. आणि मग आपल्याला पाहायला भेटतं की कारभारीपणाबद्दल विचार करत असताना हे जे 4 गुण आहेत ते आपल्याला विश्वासू ख्रिस्तीपणाकडे घेऊन जाणारे आहेत. आणि हे आपल्या स्वतःच्या बळावर आपण कधीच करू शकत नाही. कारण देवाचा सेवक पौल म्हणतो की मला तर चांगलं करण्याची खूप इच्छा आहे म्हणे, परंतु मी ज्या देहात आहे तो देह जो आहे तो देह पापाने भरलेला आहे. आणि अशा देहामध्ये असताना मला चांगलं करायची जरी इच्छा असली तरी तो देह ते करण्यासाठी परमिशन देत नाही. आणि देह जे आहे, देहाची वासना जी आहे ती नित्य पापाकडे झोकते. परंतु मला काय करणं गरजेचं आहे, त्याला ताब्यात ठेवून समोर जाणं गरजेचं आहे. तर मग आपल्याला सगळ्या त्या पहिल्या सत्यामध्ये शिकायला भेटत आहे की कारभारीपणाबद्दल विचार करत असताना ह्या सर्व या 4 महत्त्वाच्या गुणांचा आपल्याला विचार करणं गरजेचं आहे की आपण विश्वसनीय, निर्दोष, नैतिक शुद्ध, पापापासून पळ काढणारे असावे. आणि नक्कीच देवाचे प्रिय लेकरांनो, हे आपल्या
स्वतःच्या बळावर होणं शक्य नाही आणि म्हणूनच आपल्याला देवाच्या वचनाच्या अधीन होणं गरजेचं आहे. देवाचं वचन जे सांगत आहे त्याप्रमाणे आपल्याला आपलं जीवन जगणं गरजेचं आहे. तर हे पहिलं सत्य आहे जे आपल्याला त्या दुसऱ्या सत्याच्या त्या अस्तित्वाकडे अधिक प्रखरतेने आणि अधिक स्पष्टतेने किंवा अधिक महत्त्वाच्या स्थितीने ते आपल्याला त्या दुसऱ्या सत्याकडे घेऊन जातं आणि ते म्हणजे कारभारीपण हे पूर्ण जीवनाबद्दल आहे. आणि मग त्याबद्दल आपण पाहणार आहोत की कारभारीपणाबद्दल असणाऱ्या ज्या जबाबदाऱ्या आहेत, मग त्या जबाबदाऱ्या कशाबद्दल आहेत. त्यामध्ये आपण पहिलं आज जे पाहणार आहोत ते म्हणजे पहिली जी जबाबदारी आहे प्रत्येक विश्वासणाऱ्याची ती म्हणजे त्याच्या शरीराबद्दल. आता पुष्कळ वेळेस आपण याच्याबद्दल विचार करत नाही. पुष्कळ लोकांना हा एक प्रकारे भ्रम पडलेला आहे की हे जे शरीर आहे, जे काही करू आम्ही आमच्या शरीराचं करतो. आम्हाला विचारणारं कोण आहे? माझं शरीर आहे, माझी इच्छा, मला जसं त्याला कुदलायचंय, मला जसं त्याचा उपयोग करायचा आहे, मला जे काही करायचं आहे ती माझी इच्छा आहे. मी माझ्या इच्छेनुसार माझ्या शरीराचं जे मला वाटेल ते मी करेल, कारण मी स्वतः माझ्या शरीराचा मालक आहे. आणि जो अशा प्रकारे विचार करतो त्याचं लक्ष आपल्याला या वचनाकडे वेधणं गरजेचं आहे. शरीराबद्दल ज्यावेळेस आपण विचार करतो तर प्रत्येकाला हे समजणं गरजेचं आहे की सगळ्यात अगोदर मी माती आहे आणि मी माती असताना मातीपासून मला घडवण्यात आलेला आहे. आणि जर मला घडवण्यात आलेला आहे तर मला घडवणारा माझ्या या मातीवर, या देहावर त्याचं नियंत्रण आहे, त्याचा मालक तो आहे. कारण मी स्वतः घडलेलो नाही, मी स्वतः निर्माण करता नाही, तर मी निर्मिती आहे. म्हणून माझ्या शरीरावर त्या निर्माणकर्त्याचा अधिकार आहे, कारण त्याने मी धूळ होतो, त्या धुळीतून मला बनवलेलं आहे. सगळ्यात अगोदर हे मला समजणं गरजेचं आहे की तुम्ही स्वतःचे नाही, जो देव आहे सार्वभौम निर्माण करता त्याचे तुम्ही आहात. आणि विश्वासणाऱ्याला समजणं गरजेचं आहे. त्यानंतर पहिले करीन 6 अध्याय वचन 19 काय सांगतंय? तुमचे शरीर, तुमच्यामध्ये वसणारा जो पवित्र आत्मा देवापासून तुम्हाला मिळाला आहे त्याचे मंदिर आहे हे तुम्हाला ठाऊक नाही काय? आणि तुम्ही स्वतःचे मालक नाही. पहिले करीनमध्ये जर आपण त्या मंडळीची जर समस्या आपण पाहिली तर ती समस्या ही होती की त्या मंडळीमध्ये तट होते, तटफुटी. आणि त्या ठिकाणी लोकांना वचनाचं इतकं महत्त्व राहिलेलं नव्हतं. त्यासोबतच व्यसन करणं, वाईट कृत्यांमध्ये आपलं जीवन व्यतीत करणं. कारण ज्यावेळेस आपण पहिलं आणि दुसरं करीन पाहतो त्या ठिकाणी आपल्याला एक अशा प्रकारचा व्यक्ती त्या मंडळीमध्ये पाहायला भेटतो जो अनैतिक घाणेरड्या पातकामध्ये सापडलेला आहे. आणि अशा प्रकारे स्वतःच्या शरीराचा घाणेरड्या गोष्टीकडे आणि वाईट गोष्टीसाठी उपयोग केला जात होता. आणि म्हणून पौल जो आहे तो शरीराबद्दल विचार करत असताना तो याची जाणीव करून देत आहे प्रत्येक विश्वासणाऱ्याला की हे शरीर तुमचं नाही, याचा मालक देव आहे. आणि म्हणून या शरीरामध्ये काय सांगितलं? वसणारा जो पवित्र आत्मा देवापासून तुम्हाला मिळाला आहे त्याचे हे मंदिर आहे. बरं, देवापासून तुम्हाला मिळाला आहे त्याचे हे मंदिर आहे. याचा अर्थ असा नाही की शरीराची भक्ती करा किंवा शरीराला देवाची दर्जा द्या, असा याचा अर्थ होत नाही. तर यातून पौल काय सांगू इच्छित आहे? तर पौल हे सांगू इच्छित आहे की तुम्ही अशुद्धतेपासून दूर राहा. तुम्ही विश्वासणारे या नात्याने तुमचं चित्त, तुमचं लक्ष आणि तुमचं शरीर जे आहे ते तुम्ही नैतिक शुद्धतेकडे तुमचं लक्ष असू द्यावं, त्याबद्दल तो मार्गदर्शन करत आहे. आणि विशेष करून मग शरीराबद्दल विचार करत असताना आपण आपल्या शरीराची कशी व्यवस्था लावतो आपल्याला विचार करणं गरजेचं आहे. पुष्कळ वेळेस आपण काय करतो? पापाला सर्वसाधारणपणे घेतो आणि ही भयंकर गोष्ट आहे. काय होतं त्याला? आम्ही करतोय, त्याला काहीच फरक नाही पडत. जर तुम्ही व्यसनाबद्दल विचार केला किंवा इतर कोणत्या गोष्टीबद्दल तुम्ही विचार केला की ज्याद्वारे तुमच्या शरीराला हानी पोहोचत आहे, ज्याद्वारे तुमचं शरीर जे आहे त्याला हानी पोहोचत आहे, तर मग मात्र
लक्षात घ्या, तुम्हाला त्याबद्दल देवाला नक्कीच तुम्हाला त्याबद्दल देवाला जबाब द्यावा लागणार आहे. देव त्याबद्दल तुमचा झाडा विचारणार आहे. कारभारी म्हटल्यानंतर तुम्हाला तुमच्या शरीराबद्दल सुद्धा विचार करणं गरजेचं आहे. तुम्ही तुमच्या शरीराचे पण कारभारी आहात. तुमच्या शरीराचा तुम्ही कशा प्रकारे उपयोग करत आहात, जेवणापासून कपडे घालण्यापर्यंत सुद्धा तुम्हाला विचार करणं गरजेचं आहे. मी हे खातो, मी हे व्यसन करतो, मी हे करतो, मी ते करतो, काय ते माझ्या शरीराकरिता लाभदायक आहे की माझ्या शरीराला ते वेदनादायक आणि शरीराला त्रासदायक आणि त्याचा परिणाम आजारपण आणि त्रास याकडे घेऊन जाणार आहे का, हे मला समजणं गरजेचं आहे. कारण त्याबद्दल सुद्धा देवबाप आपल्याला कारभारी म्हणून नेमलेला आहे. त्याबद्दल सुद्धा देवबाप आपल्याला जबाबदार धरतो. कारण मी तुला ह्या शरीरामध्ये ठेवलेला आहे, मग तू याचा उपयोग कसा करत आहेस. व्यसनाद्वारे तू तुझ्या शरीराचा नाश करून घेत आहेस. तुझं शरीर तू कुजवत आहेस. ह्या अन्नांद्वारे नक्कीच तुझ्या शरीराला आनंद भेटत आहे, परंतु त्याद्वारे तू त्या शरीराला लाभ होण्याऐवजी त्याद्वारे तुला अति त्रास होत आहे, तर मात्र त्यासाठी सुद्धा तू जबाबदार आहे. मग माझ्या जेवणाबद्दल, माझ्या कपडे घालणं त्याबद्दल आणि माझी शरीराची काळजी, या सगळ्या गोष्टींचा मला विचार करणं गरजेचं आहे कारभारीपणाबद्दल विचार करत असताना. आणि त्याबद्दलच आपल्याला कारभारीपणाची जी जबाबदारी आहे त्याबद्दल आपल्याला मार्गदर्शन करतं अधिक स्पष्ट रीतीने की शरीर हे तुमचं नाही आहे, हे देवाने दिलेलं आहे. आणि हे लक्षात घ्या की आपण माती होतो, त्या मातीपासून त्याने आपल्याला उभं केलेलं आहे, त्याने जीवधारी प्राणी आपल्याला केलेला आहे. तर बघ, या शरीराचा दुरुपयोग आपण करू नये कोणत्याच प्रकारे. त्यामध्ये माझं सर्वस्व आलं. आणि म्हणून ही पहिली बाब आहे. ज्यावेळेस आपण कारभारीपण ज्यावेळेस म्हणतो आपण सर्व जीवनाबद्दल आहे, तर त्याची सुरुवातच इथून आहे. तुमच्या शरीराबद्दल तुम्ही काय विचार करत आहात. आणि आता शरीराबद्दल विचार करत असताना एक प्रकारे शरीराला मातीचं भांडं म्हटलेलं आहे पवित्र शास्त्रामध्ये. एक प्रकारे खोकच आहे ना, परंतु आपलं जे आपलं जे खरं अस्तित्व जे आहे ते काय आहे बरं. आपण जिवंत आहोत, आपण जगत आहोत. त्याला आपल्याला काय म्हटलेलं आहे, कशाद्वारे आपण जगतो, एक तर आपला प्राण आहे ना, किंवा आत्मा त्याला म्हटलेला आहे. आता याकडे दुसऱ्या प्रकारे विचार केला जातो. कोणी म्हणतं की जी अदृश्य स्थिती आहे ज्याद्वारे मनुष्य जगत आहे ते म्हणजे काय, जीव, प्राण आणि आत्मा. तर कोणी फक्त 2 शब्द वापरतात, ते म्हणजे प्राण आणि आत्मा. आणि ज्यावेळेस आपण या स्थितीबद्दल विचार करतो, ही जी स्थिती आहे पवित्र शास्त्रामध्ये दिलेली आहे. आणि विशेष करून मनुष्याबद्दल विचार करत असताना मनुष्याला प्राण्यांपेक्षा फार वेगळ्या प्रकारे बनवण्यात आलेला आहे. प्राण्यांना आत्मा नाही, लक्षात घ्या, परंतु मनुष्याला आत्मा आहे, तो सार्वकालिक आहे. आणि त्याबद्दल आपल्याला देवाचं वचन सुद्धा मार्गदर्शन करतं. आणि विशेष करून आपल्याला पाहायला भेटते की आत्मा सार्वकालिक आहे आणि जो देवाने आपल्याला दिलेला आहे. आणि मग आपण त्याची कशी काळजी घेतो. आता आपल्या आत्म्याची काळजी आपण कशी घेतो त्याबद्दल सुद्धा काही वचनं आहेत, आपण त्याच्यावर विचार करणार आहोत. विशेष करून ज्यावेळेस आपण मत्तई 11 आणि वचन 28-29 पाहतो, त्या ठिकाणी विशेष करून वचन 28 आपल्या सगळ्यांच्या परिचयाचं आहे. त्या ठिकाणी सांगितलं की आओ कष्टी व भाराक्रांत जनो, तुम्ही सर्वजण मजकड्या, मी तुम्हाला विसावा देईल, आहे ना. तर मग अशा प्रकारे ते वचन मार्गदर्शन करत आहे. आणि ज्यावेळेस 29 वचन आपण पाहतो मत्तई 11 आणि वचन 29 मध्ये, मी जो मनाचा सौम्य व लीन आहे, त्या माझी जो आपणावर घ्या व माझ्यापासून शिका, म्हणजे तुमच्या जीवांना विसावा मिळेल. सगळ्यात अगोदर ज्यावेळेस आपल्या आत्म्याबद्दल विचार करतो, तर मग आपल्या आत्म्याची स्थिती काय आहे. नक्कीच आपला आत्मा जो देवाने आपल्याला दिलेला आहे तो सार्वकालिक आहे, तो कधी नष्ट न होणार आहे. तो मग विश्वासणाऱ्यांचा असू द्या किंवा अविश्वासणाऱ्यांचा असू द्या, तो कधीच नष्ट होणार नाही. नरकात जरी टाकलेलं असलं तरी आत्मा नष्ट होणार नाही. हे पवित्र शास्त्रीय सत्य आहे.
परंतु त्या आत्म्याला पीडा देणारी ती जागा असणार आहे. आणि ज्यावेळेस आपण विश्वास याबद्दल विचार करतो तर मग हा देवाने दिलेला आत्मा आहे आपल्याला, ज्याद्वारे आपण जगत आहोत, ज्याला उत्पत्तीमध्ये सांगितलेलं आहे की जीवनी श्वास आहे ना, त्याबद्दल सुद्धा आत्मा हा शब्द वापरण्यात आलेला आहे, ज्याद्वारे आपण ह्या शरीरात जिवंत आहोत. आणि मग त्याबद्दल विचार करत असताना आत्म्यांना विसावा देणारा कोण आहे? ख्रिस्त आहे. त्याच्याशिवाय विसावाच नाही. का बरं आत्म्याला विसाव्याची गरज आहे? त्याचं कारण आपल्याला पवित्र शास्त्र स्पष्ट शिकवतं, आणि ते म्हणजे आत्मा जो आहे आत्मिक रीतीने मनुष्य त्या जिवंत देवापासून दुरावलेला आहे, तो आपल्या पापात आणि अपराधामध्ये मेलेला आहे. त्याचा आणि त्या जिवंत देवाचा काहीच संबंध नाही. तरीसुद्धा तो देव काय करत आहे? दया संपन्न आहे, म्हणून त्याने त्याच्या प्रिय पुत्राठाई जगाच्या स्थापनेपूर्वी त्याच्यातील त्या पापी सर्व मानव जातीतील काहींना त्याच्या गौरवासाठी निवडलेला आहे. आणि त्यांना तो योग्य वेळेत त्या ख्रिस्ताच्या वधस्तंभावरील कार्याद्वारे, त्या सामर्थ्य सुवार्थीच्याद्वारे पवित्र आत्म्याच्या सामर्थ्याने तो तारतो. आणि मग ख्रिस्ताठाई विसावा, म्हणजे ज्यावेळेस सांगितलं की आत्म्यांना विसावा देतो, त्या जीवांना विसावा, तर मग नक्कीच ख्रिस्तामध्ये आपण देवाचे लेकरं आहोत. आणि तो महान विसावा देणारा तो शब्द आहे की आपला आणि देवाचा समेट घडवून आलेला आहे. त्यानंतर ज्यावेळेस आपण आत्म्याविषयी किंवा जीवाविषयी विचार करतो तर आपल्याला आणखी मत्तय 22 आणि वचन 37 मध्ये आणखी बऱ्याच गोष्टी शिकायला भेटतात. त्यामध्ये प्रभू काय म्हणत आहे? येशू त्याला म्हणाला, तू आपला देव परमेश्वर याच्यावर पूर्ण अंतःकरणाने, पूर्ण जीवाने आणि पूर्ण मनाने प्रीती कर. मग आता जर आपण विश्वासणारे आहोत, त्याचे लेकरं आपण आहोत, तर मग आपलं जीवन कसं असायला पाहिजे? आता इथं 3 शब्द वापरलेले आहेत: अंतःकरण, जीव आणि मन. आणि त्याच्या अगोदर पूर्ण हा शब्द वापरलेला आहे. म्हणजे थोडंसं मी नाही का, थोडेसे माझे विचार इकडं चाललेत आणि थोडासा विचार मी तिकडं करत आहे. मी प्रार्थनेला बसलोय, माझा अर्धा विचार दुसरीकडे चाललाय, अर्धा विचार मी फक्त वचनाकडे लावत आहे. त्या प्रकारे नाही. आणि ज्यावेळेस इथं अंतःकरण, जीव आणि मन या तिन्ही शब्दाबद्दल आपण विचार करतो, तर या तिन्ही शब्दासाठी 3 वेगवेगळे शब्द वापरण्यात आलेले आहेत मूळ भाषेमध्ये. त्यामधील पहिला जो शब्द आहे अंतःकरणासाठी, त्याला कार्डिया म्हटलेला आहे. आणि कार्डिया या शब्दाचा अर्थ होतो भौतिक आणि आत्मिक जीवनाचे केंद्र, ज्या ठिकाणाहून आपण आता जगत आहोत. मी तुमच्यासमोर उभा आहे, बसलेला आहे, मी बोलत आहे. माझं भौतिक तुम्हाला मी बाहेरून दिसत आहे, परंतु माझे आंतरिक सुद्धा जीवन जे आहे ते जिथून जे केंद्र आहे त्याबद्दल मार्गदर्शन करणारा हा शब्द आहे अंतःकरण. त्यानंतर जीव जो आहे त्याला मूळ जो भाषेमध्ये शब्द आहे त्याला सुखे म्हटलेला आहे, ज्याचा अर्थ होतो जीवनी श्वास. ज्याबद्दल आपल्याला उत्पत्तीमध्ये शिकवलं की अगोदर तो काय होता म्हणे, पुतळा होता आहे ना, आणि देवाने त्याला जीवनी श्वास फुंकला तेव्हा तो जीवधारी प्राणी झाला. तर मग त्या जीवनी श्वासाबद्दल शिकवणारा शब्द आहे जीव. आणि मग पुढं आणखी एक शब्द आहे मन. आता मन याबद्दल विचार करत असताना मनाचा जो अर्थ आहे म्हणजे मूळ भाषेमध्ये तो म्हणजे मन, इच्छा, भावना ज्या ठिकाणाहून उत्पन्न होतात ते ठिकाण किंवा ती स्थिती, त्याला मन म्हटलेलं आहे. तर मग ज्यावेळेस येशू ख्रिस्त या ठिकाणी म्हणत आहे की पूर्ण अंतःकरणाने, पूर्ण जीवाने आणि पूर्ण मनाने तू प्रीती कर, तर मग नक्कीच एक विश्वासणाऱ्या नात्याने आपलं पूर्ण तन, मन, धन सर्व काही आपल्या आंतरिक रीतीने सुद्धा आणि बाहेरील रीतीने सुद्धा आपण देवाला गौरव देणारे असे असलं पाहिजे. त्याबद्दल हे वचन मार्गदर्शन करतं. लूक 21 आणि 19 मध्ये आणखी आपल्याला पाहायला भेटतं की तुम्ही आपल्या धीराने आपले जीव मिळवताल. तुम्ही आपल्या धीराने आपले जीव मिळवाल. काय आहे जीव मिळवणं? धीराने जीव मिळवणं कशा प्रकारे आहे? तुम्हाला जो जीव, जो प्राण देवाने दिलेला आहे, त्या जीवाबद्दल, त्या प्राणाबद्दल तुम्ही कशी काळजी घेता?
तुमचं लक्ष काय आहे त्याकडे. 3 योहान अध्याय 1 आणि वचन 2 काय सांगतं, प्रिय बंधो, जसा तुझा आत्मा सुस्थितीत आहे तसे तुला सर्व गोष्टी सुस्थिती व आरोग्य असावे अशी मी प्रार्थना करतो. शरीर हे पूर्ण एक प्रकारे कशाने भरलेलं आहे, त्रास आहे, भयंकर वेदना आहेत, कष्ट आहे, आजारपण आहे, तर कधी चांगली स्थिती आहे, कधी चांगलं वाटतं तर कधी वाईट वाटतं. म्हणजे अशा प्रकारे शरीराची स्थिती आहे. परंतु आत्मा जो आहे तो सार्वकालिक आहे. आणि इथं ज्यावेळेस म्हटलेलं आहे की आत्मा सुस्थितीत आहे, तर मग आत्म्याची सुस्थिती पुन्हा एक वार आपल्याला त्या तारणाबद्दल आठवण करून देणारे आहे, ख्रिस्ताद्वारे मिळणाऱ्या तारणाबद्दल. आणि मग जर आपण तारलेले आहोत तर मग आपल्याला आपलं लक्ष त्या ख्रिस्ताकडे लावणं गरजेचं आहे. आणि विशेष करून रोम 13:1 मध्ये सांगितलेलं आहे की प्रत्येक जणाने वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या अधीन असावे, कारण देवापासून नाही असा अधिकार नाही. जे अधिकारी आहेत ते देवाने नेमलेले आहेत. नक्कीच या अधिकाऱ्यांबद्दल आणि त्या कामगारांबद्दल बोललं जात आहे, परंतु ज्यावेळेस या वचनाकडे आपण बारकाईने विचार करतो तर ते प्रत्येक विश्वासणाऱ्यांबद्दल आहे. आणि मग ज्यावेळेस आपल्या जीवाबद्दल, आपल्या आत्म्याबद्दल आपण विचार करतो तर आपल्या आत्म्याला देवाच्या अधीन होणं गरजेचं आहे, कारण तो सर्वश्रेष्ठ निर्माणकर्ता प्रभू आहे. आणि 1 पेत्र अध्याय 1 आणि वचन 22 सांगतं, निर्दंभ बंधूसाठी तुम्ही आपले जीव सत्याच्या पालनाने आत्म्याच्या द्वारे शुद्ध करून घेतले आहेत, म्हणून एकमेकावर मनापासून निष्ठेने प्रीती करा. आपले जीव सत्याच्या पालनाने, काय, कशाद्वारे? आपला जीव आणि आत्मा, त्याचं रक्षण आणि त्याची काळजी आपण कशा प्रकारे घेऊ शकतो? सत्याच्या पालनाने. काय आहे सत्य? ख्रिस्त हा सत्य आहे. काय सत्य आहे? त्याचं वचन सत्य आहे, त्याचे प्रत्येक शब्द सत्य आहे. त्या वचनाचं पालन, त्याच्या वचनाच्या अधीन होण्याने ते वचन आपल्याला शुद्ध करतं. ते वचन आपल्याला ख्रिस्ताच्या गौरवासाठी उभं करतं, कारण ते अधिकारयुक्त आहे, ते सत्य आहे, ते सर्वश्रेष्ठ आहे. आणि म्हणून त्याच्या त्या पालनाद्वारे तुम्ही तुमच्या आत्म्याचं, तुमचा जो जीव आहे किंवा तुमचं जीवाचं शुद्धीकरण होतं. आणि ते कशा प्रकारे होतं? सत्याच्या पालनाने, आत्म्याच्या द्वारे. पवित्र आत्म्याचं ते कार्य आहे. देवाचं वचन आपण वाचतो, ऐकतो, ते आपल्याला समजण्याकरिता देव जो पवित्र आत्मा तो आपले आंतरिक नेत्र उघडतो, ज्याद्वारे आपल्याला ते वचनाचं सत्य समजतं. त्याद्वारे देव जो पवित्र आत्मा आपल्याला आपल्या पापाबद्दल, आपल्या चुकीच्या वागण्याबद्दल, आपल्या स्थितीबद्दल तो आपली खात्री करतो आणि त्याची महानता दाखवतो, ज्याद्वारे आपण आपली पाप कबूल करून त्या ख्रिस्ताकडे येतो. आपलं लक्ष आपण त्याकडे लावितो आणि त्याद्वारे आपल्याला पाहायला भेटते की ते वचन जे आहे त्याचं शुद्धीकरणाचं कार्य करतं. आणि मग आपल्या जीवाकरिता, आपल्या आत्म्याकरिता वचनाचं गरज आहे. जसं आपल्या शरीराकरिता अन्नाची गरज आहे, त्याचप्रकारे आपल्या आत्म्याकरिता देवाच्या वचनाची गरज आहे. म्हणूनच ख्रिस्त ज्यावेळेस सैतानाकडून परीक्षा होत होती, ज्यावेळेस सैतान त्याला म्हटला की तू या धोंड्याला भाकरी होण्यासाठी आज्ञा कर म्हणे, म्हणजे त्याची भाकरी होईल, त्यावेळेस ख्रिस्त म्हणतो की मनुष्य केवळ भाकरीने नव्हे तर देवाच्या मुखातील निघणाऱ्या प्रत्येक वचनाने जगेल. ख्रिस्ताला माहीत होतं आत्मिक भूक काय आहे आणि प्रत्येकाला असायला पाहिजे देवाच्या वचनाची आत्मिक भूक. आणि देवाचं वचन हे आपल्या आत्मिक भूक भागवणारं आहे. तर मग आपल्या आत्म्याची काळजी आपण कशी घेतो? मला वाचता येतं, ती वाचणं व्यर्थ जाऊ देऊ नका देवाचे प्रिय लेकरांनो. आणि मला माहीत असणं म्हणणं हा सुद्धा एक प्रकारे फार भयंकर गोष्ट आहे. मला वाचता येतं परंतु मी बायबल वाचत नाही. कोणी म्हणतं मला वाचता येत नाही म्हणून मग मी बायबल वाचत नाही. मला खूप काम आहे म्हणून मी बायबल वाचत नाही. कुणालाच इथं पर्याय दिलेला नाही देवाने. तुमच्या आत्म्याची सुद्धा सुस्थिती, तो सुस्थितीत असावा, त्याचं शुद्धीकरण व्हावं, याबद्दल सुद्धा देव गंभीर आहे. आणि मग मी कशा प्रकारे काळजी घेतो? मला त्याच्या वचनामध्ये नित्य वाढणं गरजेचं आहे आणि त्याबद्दलच आपल्याला हे शिकवतं. त्यानंतर ज्यावेळेस आपण शरीराबद्दल विचार करतो तर मग शरीर, त्यामध्ये आपल्याला काय काय पाहायला भेटतं? प्राण, आत्मा, ज्याच्याविषयी आता विचार केलेला आहे, त्यासोबतच मन. आणि ज्यावेळेस मनाविषयी आपण विचार करतो तर देवाचं वचन स्पष्ट शिकवतं की मनुष्याचं मन कशा प्रकारचं आहे. उत्पत्तीपासून आपण विचार करतो मनाविषयी
आणि विशेष करून जो मूळ भाषा किंवा मूळ जो शब्द आहे मनासाठी वापरण्यात आलेला तो आहे डियानोया, ज्याचा अर्थ होतो आत्मा, विचार आणि भावना यांची जेथून निर्मिती होती ते ठिकाण. आणि मनाबद्दल आपण विचार करत असताना मनुष्याच्या मनाबद्दल आपण विचार करतो तर मनुष्याच्या मनाची स्थिती कशी आहे. देवाचं वचन स्पष्ट सांगतं मनुष्याचं मन हे भ्रष्ट आहे. रोमकरास पत्र शिकवतं ते असाध्य रोगाने ग्रस्त आहे. इर्मया शिकवतो जे देवापासून दुरावलेलं आहे, बहकलेलं आहे. आणि स्वतः देव साक्ष देतो उत्पत्ती 5 उत्पत्ती 6 की त्यांच्या मनातील विचार बालपणापासून एकसारखे वाईट आहेत. माणसाची स्थिती आहे मनुष्याच्या मनाची ख्रिस्त विरहित. आणि मग याचा परिणाम काय आहे की तो भ्रष्टतेकडे जाऊन तो नाशास कारणीभूत होतो. आणि मनुष्याचं मन जिथं आहे, मनुष्याचं धन आहे का नाही, जिथं तिथंच त्याचं मन लागतं. त्याच प्रकारे मनुष्याचं जे धन आहे ते जणू काही ती पाप आणि भ्रष्टता झालेले आहे आणि तिथेच त्याचं मन आहे आणि त्याची स्थिती, त्याचा शेवट हा नाश आहे. परंतु तरीसुद्धा ख्रिस्त दया संपन्न आहे, देव दया संपन्न आहे. आणि म्हणून ख्रिस्ताचं वधस्तंभ आणि ख्रिस्ताचं जे कार्य आहे त्याच्या ठायी आपल्या त्या मनाची स्थिती जी आहे ती बदललेली आहे. अगोदर जे आपण असाध्य रोगाने ग्रस्त होतो आपलं मन, आपण जे दुरावलेलं होतं, आपण जे त्या जिवंत देवापासून बहकलेले होतो, ते आता आपल्याला ख्रिस्ताठायी ख्रिस्ताचं मन आपल्याला लाभलेलं आहे. ज्याविषयी आपल्याला वचन 1 करिंथ आणि वचन अध्याय 2 आणि वचन 16 सांगतं प्रभूचे मन असे कोणी ओळखले आहे की त्याने त्याला शिकवावे. आणि आपल्याला तर ख्रिस्ताचे मन आहे, ख्रिस्ताचे मन आहे. म्हणजे आता ते जे असाध्य रोगाने ग्रस्त, जे कठीण अंतःकरण ते फुटलं गेलेलं आहे, ख्रिस्ताचं मन आहे. तर मग ख्रिस्ताचं मन कधीच वाईट विचार करणार नाही. जर ख्रिस्ताचं मन आहे तर मग आपल्याला आपल्या मनाविषयी खास काळजी घेणं गरजेचं आहे. मी काय विचार करतो, माझ्या मनामधील विचार आणि ते विचार जे आहेत मला पापास प्रवृत्त करणारे असतात. आणि म्हणून माझ्या मनावर ताबा ठेवण्यासाठी सुद्धा मला पुन्हा वचनाकडे माझं लक्ष लावणं गरजेचं आहे. त्यानंतर मत्तय 22 वचन 37 सांगतं येशू त्यांना म्हणाला तो आपला देव परमेश्वर ह्याच्यावर पूर्ण अंतःकरणाने, पूर्ण जीवाने, पूर्ण मनाने प्रीती कर. आणि वचन प्रेषित 17:11 ज्यावेळेस आपण थेसलोनिका येथील लोकांबद्दल विचार करतो, त्यानंतरचे बेरोया या ठिकाणची जी मंडळी होती त्याबद्दल विचार करतो, तर ज्यावेळेस आपण मनाबद्दल विचार करतो तर मग त्या लोकांप्रमाणे आपण देवाच्या वचनाचा उत्सुकतेने स्वीकार करणारे होणं गरजेचं आहे. कारण ते लोक त्यांना मोठ्या मनाचे म्हटलेलं आहे, त्यांनी मोठ्या उत्सुकतेने वचनाचा स्वीकार केला. आणि ह्या गोष्टी अशाच आहेत की काय याविषयी ते शास्त्रात शोध करत होते. आपलं शोध करणं दूरच, परंतु आपण शास्त्र कधी हातातच घेत नाही. कधी शोध करणार आहे आपण. आणि ज्यावेळेस मनाबद्दल विचार करतो तर मनाची काळजी कशा प्रकारे आपण घेऊ शकू याबद्दल सुद्धा देव आपल्याला जबाबदार धरतो. आणि त्याबद्दल सुद्धा आपल्याला झाडा देवबाप घेणार आहे. त्यानंतर आपण समोर येत असताना समोरची जी बाब आहे ती म्हणजे विश्वास. आता विश्वासाबद्दल विचार करत असताना रोमकारास पत्र 12 अध्याय आणि वचन 3 काय सांगतं, कारण मला प्राप्त झालेल्या कृपादानांवरून मी तुमच्यापैकी प्रत्येक जणाला असे सांगतो की आपल्या योग्यतेपेक्षा स्वतःला अधिक मानू नका, तर देवाने प्रत्येकाला वाटून दिलेल्या विश्वासाच्या परिमाणानुसार मर्यादेने स्वतःला माना. विश्वासाचा परिमाण. आणि इथं ज्यावेळेस आपण विश्वासाबद्दल विचार करतो तर विश्वास जे आहे, विश्वास इफिस अध्याय 2 आणि वचन 8-9 नुसार हे देवाचं कृपेचं दान आहे. कारण कृपेनेच विश्वासाच्या द्वारे तुमचे तारण झाले आहे. हे तुमच्या हातून झाले नाही तर हे देवाचे दान आहे. ह्या दान ह्या शब्दावर तिथं भर देण्यात आलेला आहे. काय दान आहे? कृपा, विश्वास आणि तारण. आणि हा विश्वास ज्यावेळेस आपण विचार करतो तर हा विश्वास हा ऐतिहासिक विश्वास नाही. हा विश्वास हा सर्वसाधारण विश्वास नाही जो आपण पाहिल्यावर ठेवतो.
हा विश्वास तारणदायी विश्वास आहे. जोपर्यंत देव हा विश्वास पुरवत नाही तोपर्यंत आपण ख्रिस्ताला प्रभू म्हणून स्वीकारू शकत नाही. आणि तो विश्वास वार्तेने येतो आणि ती वार्ता देवाचं वचन आहे. आणि ती वचनाने त्या ऐकण्याद्वारे तो विश्वास देवाचा आत्मा त्याच्या प्रिय लेकरामध्ये निवडलेल्या लोकांमध्ये उत्पन्न करतो. त्याद्वारे आपल्याला पाहायला भेटतं की आपण त्या ख्रिस्ताला प्रभू म्हणून स्वीकारू शकतो. इब्री 11 आणि वचन 1 मध्ये अधिक स्पष्टपणे विश्वासाबद्दल मार्गदर्शन केलेलं आहे की विश्वास आशा धरलेल्या गोष्टीविषयीचा भरवसा आणि न दिसणाऱ्या गोष्टींबद्दलची खात्री आहे. याकोब 1:3 मध्ये आपल्याला विश्वासाबद्दल विचार करत असताना आपल्याला विश्वासाच वाढण्याकरिता ज्या परीक्षा आपल्या जीवनामध्ये येतात त्या परीक्षा आनंदाने त्यांना सामोरं जाणं शिकलं पाहिजे. ती कोणती परीक्षा असू शकते. एखादा व्यक्ती अंगावर उठणं, आर्थिक म्हणण्यापेक्षा सुवार्तेच्या कार्याकरिता, वचनाच्या सेवेकरिता जर काही अडखळण होत आहे आणि अशा स्थितीमध्ये तुम्ही जात असताना तुम्हाला त्या देवाच्या हाती पडणं गरजेचं आहे. या परीक्षेमधून जात असताना छळ किंवा त्रास अशामध्ये तुम्हाला काय करणं गरजेचं आहे. अधिक विश्वासामध्ये दृढ होणं गरजेचं आहे. परंतु या उलट आपल्या जीवनाची स्थिती फार वेगळी होऊन बसलेली आहे. याच्या उलट आपली वाढ विश्वासामध्ये होण्याऐवजी आपली वाढ आपल्या वेगळ्या विचारांमध्ये होते. आपलं लक्ष वेगळ्या विचारांकडे जाऊन मी आपल्या हिशोबाने माझे विचार मी माझ्या मनात धरून माझ्या हिशोबाने मी ते घेतो आणि माझ्या हिशोबाने मी निर्णय घेऊन ज्या परीक्षा माझ्या जीवनामध्ये येतात त्या परीक्षा माझ्या विश्वासाची वाढ होण्याकरिता कारणीभूत न होता त्या माझ्या विश्वासाची वाढ खुंटविण्याकरिता कारणीभूत होतात. आणि भयंकर गोष्ट आहे. योबाचं आठवण करा. त्याच्याकडे सगळं काही होतं आणि अशी वेळ आली की त्याच्याकडे काहीच नव्हतं. अंगावर कपडे सुद्धा घालणं त्याला कठीण झालं होतं. त्यावेळेस त्याच्या विश्वासाची स्थिती बघा. तो म्हणतो की देवाने दिलं, देवाने नेलं, त्याच्या नावाला धन्यवाद. त्याची बायको म्हणते की अरे काय करत बसलास म्हणे, एकदाचं नाव सोडून दे देवाचं आणि मरून जाय म्हणे एकदाचा. किती भयंकर तुला वेदना आहेत. त्याचे 3 मित्र 7 दिवस शोक करत होते. अरे हा योब जो इतका महान इतका मोठा होता आणि वयस्कर लोक त्याचा सन्मान करायचे, अरे हा योब काय राहिलाय आता, काहीच नाही. हा सडायला लागलाय. कारण योब एक प्रकारे सडायला लागल्यासारखं त्याचं शरीर झालेलं होतं. त्याच्या वेदना होत्या. परंतु ज्यावेळेस त्याची स्त्री त्याला म्हणते की तू देवाचं नाव सोडून दे आणि मरून जा, त्यावेळेस योब म्हणतो की तू त्या धर्महीन स्त्रियांसारखे का बोलतेस म्हणे. देवाकडून फक्त सुखच घ्यावं, दुःख घेऊ नये काय. विश्वासाची वाढ याला म्हणतात. आणि विश्वासामध्ये वाढणं काय आहे याला म्हणतात. मग आपल्या विश्वासाबद्दल आपण काय काळजी घेतो त्याबद्दल सुद्धा आपल्याला झाड विचारण्यात येणार आहे. हा झाला आपल्या स्वतःच्या जीवनाबद्दल विश्वासाबद्दल. त्यानंतर ज्यावेळेस आपण विश्वास म्हणतो तर मग तत्वांबद्दल सुद्धा. देवाने जे वचन दिलेलं आहे ते सत्य आहे. त्या वचनामध्ये जे काही सत्य शिकवलेलं आहे त्या सत्यासाठी मी कितपत त्या सत्यासाठी उभा आहे. माझ्यासमोर ते सत्य विपरीत करणारा उभा आहे आणि मी ते सत्य विपरीत करत असताना शांत चित्ताने ऐकत आहे. काय माझ्या विश्वासाची ती परीक्षा नाही काय. काय मी पाहत आहे की वचन हे सांगत आहे परंतु समोरचा व्यक्ती ते शिकवत आहे. मी त्या व्यक्तीचं मोबाईलवर ऐकत आहे, मी त्या व्यक्तीचं वचन ऐकण्याकडे फार मन देत आहे, परंतु मला हे समजत आहे की हे चुकीचं आहे, देवाच्या वचनाच्या विरुद्ध आहे आणि मी तरी ते शांतपणे ऐकतो. काय ही विश्वासाची परीक्षा नाही काय. तुम्हाला विश्वासाचं समर्थन करायला शिकणं गरजेचं आहे. समर्थन करणं म्हणजे युद्ध करणं नाही, देवाच्या वचनाच्या अधीन होणं आहे. देवाचं सत्यवचन हे सांगतं आणि यासाठी मी उभा आहे, यासाठी माझा प्राण गेला तरी चालेल आणि ही सत्यता आहे आणि त्यासाठी आपल्याला नक्कीच उभं राहणं गरजेचं आहे. आणि याला
विश्वासाची परीक्षा म्हणण्यापेक्षा हे आपल्यासाठी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे. विश्वासाची परीक्षा केव्हा येईल बरं? ज्यावेळेस अशी स्थिती येईल ज्यावेळेस आपल्या गळाला सुरी लावलेली आहे आणि तुम्हाला म्हटलेलं आहे की येशू ख्रिस्ताचं नाव सोडून दे, त्यावेळेससुद्धा आपली स्थिती काय आहे हो? किती आपण ख्रिस्तासाठी उभे असणार आहोत? त्याबद्दलसुद्धा आपल्याला विचार करणं गरजेचं आहे. देवाचं वचन स्पष्टपणे शिकवतं, फार स्पष्टपणे शिकवतं आणि मार्गदर्शन करणार आहे विश्वासाबद्दल सुद्धा. तो विश्वास देवाने दिलेलं दान आहे. व त्या विश्वासाबद्दल विचार करत असताना नक्कीच ते दान देवाने दिलेलं आहे, परंतु त्या विश्वासामध्ये दिवसेंदिवस वाढ होणं गरजेचं आहे. मार्क 9 आणि 24 मध्ये सांगितलं, लगेचच मुलगा बाप डोळ्यात आसवे आणून मोठ्याने म्हणाला, प्रभूजी माझा विश्वास आहे, माझा अविश्वास घालून टाका. बरं, ज्यावेळेस आपण विश्वासाबद्दल विचार करतो तर मग देवाकडे ह्या गोष्टींसाठी मागणी गरजेचं आहे. मागणी करणं गरजेचं आहे ती म्हणजे ही की प्रभू आमच्यातील अविश्वास घालून टाक. त्यानंतर दुसरी मागणी काय आहे तर लूक 17:5 नुसार मग प्रेषित प्रभूला म्हणाले, आमचा विश्वास वाढवा. देवाकडे मागणं गरजेचं आहे की प्रभू आमचा विश्वास तू वाढव तुझ्या वचनामध्ये. तर मग विश्वासाबद्दल ह्या गोष्टी आपल्याला कमीत कमी शिकणं गरजेचं आहे. त्यानंतर आता ज्यावेळेस आपण पूर्ण जीवनाबद्दल विचार करतो तर आपल्याला नातेसंबंधाबद्दल सुद्धा विचार करणं गरजेचं आहे, जे देवाने दिलेले आहेत. किती आपण आपले नातेसंबंध जपतो? आपल्या घरातील नातेसंबंध तर वेगळीच गोष्ट आहे हो, परंतु विश्वासणाऱ्यांबद्दल बांधलेलं आहे. मंडळी या नात्याने, विश्वासणाऱ्या नात्याने आपलं त्यांच्यासोबतचे नातेसंबंध कसे आहेत त्याबद्दल सुद्धा देवबाप प्रत्येकाला झाडा विचारणार आहे. आता नातेसंबंधाबद्दल विचार करत असताना सगळ्यात अगोदर आपल्याला आपल्या आणि देवाच्या नात्याबद्दल विचार करणं गरजेचं आहे. ख्रिस्तामध्ये देवासोबत आपलं नातं जोडलेलं आहे आणि नातं जोडलेलं असताना माझं जीवन कशा प्रकारचं आहे मला त्याकडे लक्ष देणं गरजेचं आहे. देव पवित्र आहे, तो सर्वश्रेष्ठ आहे, मला माझं जीवन कशा प्रकारे जगायचं आहे त्याकडे माझं लक्ष लावणं गरजेचं आहे. त्यासोबतच देवाने माझ्या जीवनासाठी जे दिलेले आहेत, मग त्यामध्ये पालक वर्ग आहे, त्यामध्ये माझ्या कुटुंबातील व्यक्ती आले सर्व, त्यामध्ये मग मित्र आले विश्वासणारे, त्यामध्ये सहकारी आले ज्या ठिकाणी मी काम करतो, मंडळी आली. सगळ्यात महत्त्वाची म्हणजे माझं नातं कशा प्रकारचं आहे, मी माझ्या नातेसंबंधाबद्दल कशी काळजी घेतो, त्याच्यामध्ये काय महत्त्वाचं आहे. प्रेम, आदर, सहनशीलता आणि वेळ देणं. परंतु पुष्कळ वेळेस आपण यामध्ये पुष्कळ रीतीने पडतो. लक्षात घ्या, याबद्दल सुद्धा देवबाप आपल्याला झाडा विचारणार आहे. कलोसे 3:16 काय सांगतं? ख्रिस्ताचे वचन तुमच्यामध्ये भरपूर राहो. आणि जर ख्रिस्ताचं वचन आपल्यामध्ये भरपूर राहो, पौल प्रार्थना करत आहे, पौल बोलत आहे, ख्रिस्ताचं वचन तुमच्यामध्ये भरपूर राहो. परस्परांना सर्व ज्ञानाने शिकवण द्या व बोध करा. कधी आपण शिकवण आणि बोध करू शकतो? ज्यावेळेस मला ते समजेल, मी स्वतः शिकेन आणि मला ती आवड पाहिजे. आपल्या अंतःकरणात देवाला स्तोत्रे, गीते व आध्यात्मिक गायने कृपेच्या प्रेरणेने गा. देवाने जे कार्य आपल्या जीवनासाठी केलेलं आहे ते पूर्ण करावयास आपल्याला शिकणं गरजेचं आहे. आणि मग आपण कधी आपल्या नातेसंबंधामध्ये आपलं वरील जे नातेसंबंध आहे ते जर योग्य आहे तर आपलं ह्या भूतलावरील नातेसंबंध योग्य राहणार आहे. परंतु देवासोबतच जर आपलं नातेसंबंध व्यवस्थित नाही तर या भूतलावरील नातेसंबंध सुद्धा व्यवस्थित नसणार आहे. काय आहे, पुष्कळ वेळेस आपण एकत्रित आहोत, आपण एकत्रित येतो, आपण एकत्रित विचार करतो, परंतु काय आपलं नातेसंबंध व्यवस्थित आहेत का? आपले विचार व्यवस्थित आहेत का? आपलं वागणं व्यवस्थित आहे का? एकमेकांप्रती, एकमेकांच्या विचारांप्रती माझं जीवन काय आहे, माझं मन काय म्हणतं, याबद्दल सुद्धा देवबाप झाडा विचारणार आहे. 1 पेत्र 3:18 काय सांगतं? आणि आपला प्रभू व तारणारा येशू ख्रिस्त याच्या कृपेत व ज्ञानात वाढत जा, त्याला आता व अनंत कालापर्यंत गौरव असो. आमेन. नातेसंबंधामध्ये जर आपल्याला वाढायचं आहे, सगळ्यात अगोदर आपला आदर्श ख्रिस्त आहे. ख्रिस्त त्याच्या पित्याच्या अधीन झाला,
तो देवा समान असतानाही त्याने देव म्हणून या भूतलावर असणं हा लाभ आहे असं मानलं नाही, तर त्याने स्वतःला रिक्त केलं आणि मनुष्य प्रकृतीचं असं प्रगट होऊन त्याने दासाचं स्वरूप धारण केलं आणि त्याने वधस्तंभावरील मरण सोसलं. त्याने ते नातं जपलं. त्याने त्याच्या जीवनातून त्रैकत्व एक परिपूर्ण उदाहरण आहे नातेसंबंधाबद्दल. त्रैक देव, एक देवपणामध्ये सामावलेले 3 व्यक्तिमत्व आहे. देव जो पिता, देव जो पुत्र आणि देव जो पवित्र आत्मा. आणि ते एकमेकांना अशा प्रकारे म्हणत नाही. ख्रिस्त असं म्हणत नाही की देव पिता मी तुझ्या समानच आहे, तर मग मी का तुला पिता म्हणावं, मी का तुझ्या अधीन व्हावं. किंवा पवित्र आत्मा असं म्हणत नाही की अरे मी पण तुमच्या समान आहे आणि ख्रिस्ता मी तुला का उंचवावं, तुला का गौरवावं, पित्या मी तुझं का गौरव करावं. नाही, तारणाच्या कार्यामध्ये हे त्रैकत्व एकमेकांच्या अधीन झालेले आहेत. आणि एक महान आणि अतिउच्च कुटुंबाचं उदाहरण सांगणारं हे सगळ्यात परिपूर्ण उदाहरण आहे त्रैकत्व. आणि त्याद्वारे आपल्या नातेसंबंधाकडे पहा. आपलं नातेसंबंधाकडे आपण ज्यावेळेस पाहतो तर आपण किती भ्रष्ट आहोत, आपली स्थिती काय आहे, आपले विचार काय आहे, सगळ्या गोष्टीमध्ये तुम्हाला स्वार्थच आणि स्वार्थच दिसेल. कारण ते नातेसंबंध देवापासून मिळणारं ते वेगळं आहे आणि मनुष्याचं हे वेगळं आहे. आणि मग नातेसंबंधाबद्दल विचार करत असताना देवाच्या प्रिय लेकरांनो आपल्याला त्याबद्दल कशा प्रकारे आपण काळजी घेतो त्याबद्दल आपल्याला विचार करणं गरजेचं आहे. त्यानंतर आता आली वेळ. वेळेबद्दल आपण विचार करणार आहोत. ज्यावेळेस कारभारी पण हे पूर्ण जीवनाबद्दल आहे, तर बघ वेळेबद्दल आपल्या वेळ आपण कशात घालवतो. किती वेळ मी मारतो माझ्या जीवनातला. आतापर्यंत समजा मी 27 वर्षाचं झालेलो आहे आणि माझ्या जीवनामध्ये आत्तापर्यंत जितका वेळ गेलेला आहे तो वेळ आत्तापर्यंत, त्यामधील प्रत्येक सेकंद, प्रत्येक क्षण, प्रत्येक वेळ जो आहे त्याच्या झाडाझडती देवबाप घेणार आहे. मी तुला ह्या भूतलावर इतके वर्ष, इतके मिनिट, इतके सेकंद दिले होते. हा क्षण तुझ्यासाठी होता. ह्या वेळेचा तू कशासाठी उपयोग केलेला आहेस. किती मी वेळ व्यर्थ घालवतो. देवाने दिलेला हा वेळ आहे माझ्यासाठी. जणू काय हा सगळ्या मानवजातीकरिता, सर्व निवडलेला करिता एक प्रकारे एकच अमाऊंट दिलेली आहे. जणू काय असे आहेत जसे मालक जो आहे तो सगळ्या नोकरांना बोलवतो आणि त्यांना काय करतो, एकच अमाऊंट देतो, एकच रक्कम देतो त्यांच्या हातामध्ये आणि त्यांना म्हणतो की आता याचा उपयोग करा, तुम्हाला कसा करायचा तसा. आणि मग ते लोक काय करतात, कोणी काय करतं व्यसनामध्ये ते पैसे घालवतं, तर कोणी काय करतं स्वतःच्या आयुष्य आरामामध्ये दुसऱ्या कोणत्या तरी गोष्टीमध्ये ते पैसे घालवतं, तर दुसरा काय करतो ते पैसे कशामध्ये तरी घालवतो. मग या ठिकाणी आपल्याला याबद्दल मार्गदर्शन करत असताना आणखी काही दाखले सुद्धा प्रभूने दिलेले आहेत. जसा एक धनी जो आहे तो काय करत आहे, त्याच्या 3 दासांना पैसे देत आहे आणि मग त्यामध्ये तो पैसे देत असताना तो पैसे देऊन तो निघून जातो बाहेर गावी आणि त्यामधील ज्याला 5,000 दिलेले असतात तो काय करतो, 5,000चे 10,000 करतो. ज्याला 2,000 दिलेले असतात तो 2,000चे 4,000 करतो. परंतु ज्याला 1,000 दिलेले असतात ते म्हणतात अरे काय 1,000 मला मिळालेत. काय करणार, हा माणूस फार कंजूस आहे म्हणून ते पैसे लपवून ठेवतो आणि तो मालक आल्यावर त्याच्याकडे देतो आणि म्हणतो मला माहीत होतं तू असा माणूस आहेस की तू तुझे पैसे जे आहेत ना तू दिलेले तसेच घेणार आहेस, म्हणून तुझे मी तसेच जपून ठेवलं, धर बाबा तुझे पैसे. त्यावेळेस देवबाप त्याला म्हणतो, तो मालक त्याला काय म्हणणार, अरे आळशी आणि दुष्ट दासा म्हणे, तुला जर इतकं माहीत होतं की मी जिथं पेरत नाही तिथं कापणी करतो, तर मग तू हे पैसे सावकाराकडे तरी ठेवायचे होते, निदान त्याचं व्याज तरी आलं असतं. परंतु त्याचा उपयोग तू केलेला नाहीस. आणि ते टायमाबद्दल सुद्धा, वेळेबद्दल सुद्धा मार्गदर्शन करणारं वचन आहे. जर तुम्ही बारकाईने पाहिले तर वेळेच्या कारभारीपणाबद्दल, तुमचा वेळ तुम्ही कशा प्रकारे घालवतात. स्तोत्र 90:12 स्तोत्रकर्ता काय म्हणतो, ह्यासाठी आम्हाला आमचे दिवस असे गणण्यास शिकव की आम्हाला सुज्ञ अंतःकरण प्राप्त व्हावं. मी झोपतो, सकाळी उठतो, माझं तेच चालू आहे.
माझं दैनंदिन जीवन तेच आहे, माझं बोलणं तेच आहे, माझा वेळ तोच चाललेला आहे. परंतु काय माझा दैनंदिन वेळ देवाच्या वचनामध्ये मी घालवत आहे का? मी रोज सकाळी उठत असताना काय माझी वृद्धी होण्याची माझी इच्छा आहे का देवाच्या वचनामध्ये? नाही. माझा वेळ जास्तीत जास्त व्यर्थ जातो आणि माझ्या इच्छेनुसार मी माझा वेळ घालवतो. याला काहीच अर्थ नाही. त्याबद्दल देवबाप विचारणार आहेत प्रत्येकाला. इफिस 5:16 मध्ये सांगितलंय की वेळेचा सदुपयोग करा कारण दिवस वाईट आहेत. काय आहे वेळेचा सदुपयोग? व्यसन करणं, काहीतरी बोलत राहणं, माझ्या मनाला येईल त्या प्रकारे माझ्या वेळेचा उपयोग मला करायचा आहे. जे मला करायचे त्या प्रकारे मला वागायचंय, मला ते जे काही करायचंय ते करायचंय का? वेळेचा सदुपयोग करणं म्हणजे व्यसन करणं आहे का? वेळेचा सदुपयोग करणं म्हणजे व्यर्थ बडबड आहे का? वेळेचा सदुपयोग करणं म्हणजे मला वाटेल ते मी करणार, दिवसभर माझा वेळ मी घालवणार नाही. तुमच्या प्रत्येक वेळेचा सुद्धा देवबाप झाडा घेणार आहे. त्यानंतर ज्यावेळेस आपण जीवनाबद्दल विचार करतो, मनुष्याच्या पूर्ण जीवनाबद्दल विचार करत असताना आता वेळ आली पैशाची. आता पैशाबद्दल सुद्धा आपल्याला विचार करणं गरजेचं आहे, कारण पैसा सुद्धा देवापासूनच आहे ना, त्यानेच निर्माण केलेलं आहे सर्व काही. आणि मग पैशाबद्दल विचार करत असताना नीतिसूत्रे, देवाचं वचन काय सांगते बघा. नीतिसूत्रे 13वा अध्याय वचन 11, घाईने मिळवलेले धन क्षय पावते, परंतु जो मुठमुठ साठवतो त्याचे धन वृद्धी पावते. त्यामध्ये सुद्धा तुम्हाला तुमचं कारभारीपण योग्य असावं. तुम्ही पैशाचा कसा उपयोग करता, तुम्ही पैशाचं नियोजन कसं करता, त्याबद्दल सुद्धा तुमचा झाडा विचारणं आहे. ज्यावेळेस कारभारीपण हे पूर्ण जीवनाबद्दल आहे तर पैसा सुटलेला नाही हो. मी पैसा कसा पण उपयोगात आणेल, कसा पण माझा त्याचा उपयोग करेल नाही. दुसरी गोष्ट, नीतिसूत्रे ज्यावेळेस आपण पाहतो तर इथं सांगितलंय नीतिसूत्रे 22 आणि 26-27, हातावर हात मारणारे व कर्जाला जामीन होणारे यांच्यातला तू होऊ नकोस. कर्ज घेणं हे पाप नाही. नीतिसूत्रे पाप म्हणून त्याला दाखवत नाही. देवाचं वचन म्हणत नाही की ते पाप आहे, परंतु देवाचं वचन हे पण सांगतं की जर तू कर्ज घेतोस तर त्याचा परिणाम मात्र तुला भोगावा लागेल. देवाचं वचन त्याला मान्यता पण देत नाही कर्ज घेण्याला. आणि जो फक्त कर्ज घेण्याच्या मागे असतो आणि कर्जामध्ये आपलं जीवन व्यतीत करतो, तो त्याच्या पैशाचा योग्य उपयोग करू शकणार नाही. आणि हे देवाचं सत्य वचन आहे. आणि इथं ज्यावेळेस सांगितलं की घाईघाईने मिळवलेले धन क्षय पावते आणि मुठमुठ साठवतो, म्हणजे प्रत्येक त्याच्या पैकडे त्याचं लक्ष आहे, त्याचा उपयोग तो योग्य रीतीने करत आहे, तो योग्य रीतीने त्याची साठवणूक, योग्य रीतीने त्याचा उपयोग, योग्य रीतीने मंडळीच्या कार्याकरिता, देवाच्या गौरवाकरिता, या सर्व गोष्टींसाठी त्याचा उपयोग करत आहे. त्याबद्दल सुद्धा आपल्याला विचार करणं गरजेचं आहे. ठीक आहे, भूतकाळामध्ये जे होऊन गेलं ते पुन्हा वर्तमान काळात येऊ नये, त्याबद्दल देवाचं वचन वारंवार सांगतं. आणि आतापर्यंत आपल्याला त्याचा अनुभव येतो. आणि म्हणून आपल्याला कर्जातून बाहेर निघणारं आपलं मन असायला पाहिजे. आणि देवबाप त्याच्याबद्दल फार स्पष्टपणे इथं शिकवत आहे, कारण त्याचा परिणाम मात्र नीतिसूत्रे सांगतं की मग त्याचा परिणाम वचन 27 काय सांगतं, तुझ्याजवळ कर्ज फेडण्यास काही नसले म्हणजे तुझ्या अंगाखालच्या अंतरून तो काढून नेईल, अशी पाळी तू का येऊ द्यावीस. देवाचं वचन स्पष्ट शिकवत आहे. म्हणून या गोष्टीचं पण आपल्याला नियोजन करायचं आहे. कारभारीपण म्हटल्यानंतर पैशाचा पण आपण कसा उपयोग करतो, मला त्याच्या पैसा विचार करणं गरजेचं आहे. आतापर्यंत भूतकाळात जे झालं त्याचा विचार करत असताना देवाला क्षमा मागणं गरजेचं आहे. वर्तमान काळामध्ये आतापासून मला माझ्या या पैशाचा पण कसा उपयोग करायचा आहे, येणारा पैसा मी कसा
यातून बाहेर निघेल आणि त्याचं मी कशा प्रकारे नियोजन लावेल, त्याचा उपयोग देवाच्या गौरवासाठी, कुटुंबाच्या वाढीकरिता आणि सगळ्या गोष्टींकरिता कसा होऊ शकेल, मला याचा उपयोग विचार करायचा आहे. त्यानंतर शेवटी येत असताना महत्त्वाची गोष्ट म्हणजे सुवार्तेबद्दल. काय आहे सुवार्तेबद्दल? देवाचे प्रियलेकरांनो, पुष्कळ लोकांना वाटतं की झालं, मला सुवार्ता मिळाली बस, मला ती माझ्यापुरतीच बस, मला इतरांना नाही सांगायची. मला सुवार्ता माहीत आहे तर मला सगळं काय आहे. ज्या प्रकारे सुवार्ता तारणाकरिता देवाचं सामर्थ्य आहे, त्या प्रकारे सुवार्ता जी आहे ती तारलेल्या व्यक्तीकरिता, नित्य जगण्याकरिता देवाचं सामर्थ्य आहे, जी रोज सकाळी आपल्याला त्या देवाच्या महान दयेची आठवण करून देते, जी प्रत्येक क्षणी आपल्याला आश्वासन देते, जी प्रत्येक क्षणी आपल्याला सांत्वन देते, जी सुवार्ता आपल्याला ख्रिस्ताच्या गौरवासाठी नित्य उपडं पाडते की तुझी जागा काहीच नाही, तो ख्रिस्त तुझ्या जीवनामध्ये गौरवला जावा. म्हणून मला प्रत्येक श्वासामध्ये ख्रिस्ताच्या सुवार्तेची गरज आहे. आणि मग त्या सुवार्तेबद्दल तुम्ही कशा प्रकारे काळजी घेता? त्या ख्रिस्ताने, त्या महान प्रभूने ती महान आज्ञा दिलेली आहे, सुवार्ता प्रसार. अरे आपलं जीवन, जर मी स्वतः सुवार्ता प्रसार करायला जात नाही तर मी दुसऱ्यांना उत्साहित करत आहे का की बाबा तू तरी जाऊन सुवार्ता सांग? मी तुझ्यासाठी प्रार्थना करत आहे. जर मी स्वतः जाऊ शकत नाही तर काय मी आर्थिक मदत करत आहे का त्या लोकांसाठी जे सुवार्ता प्रसारासाठी उभे आहेत? परंतु पुष्कळ वेळेस आपण काय म्हणतो, नाही नाही इकडं जाऊ नको, तू इकडं जाऊन सुवार्थ सांगू नको, तिकडं जाऊ नको, तिकडं सुवार्थ सांगू नको, इथं जाऊ नको, तिथं जाऊ नको, आणि आपणच देवाची जागा घेऊन बसतो. कारण देवाने तर अडवलं नाही त्याच्या शिष्यांना. त्यांना म्हणे तुम्हाला लांडग्यामध्ये पाठवतोय. जसे मेंढर जणू काय लांडग्यामध्ये गेले त्या प्रकारे. तर आपल्याला सुवार्थेकरिता नित्य उभं राहणं गरजेचं आहे. ही सुवार्थ काय आहे सगळ्यांना माहीत आहे. त्याचं एक छोटीशी झलक आपल्याला पहिले करीन 15वा अध्याय वचन 1 ते 3 4 मध्ये पाहायला भेटतं की ते हे की शास्त्राप्रमाणे ख्रिस्त आपल्याकरिता त्या वधस्तंभावर मृत्यू पावला, तिसऱ्या दिवशी तो पुनरुत्थित झाला आणि तो स्वर्गात आहे. तो आपल्याकरिता वधस्तंभावर बलिदान झाला, मृत्यू पावला, तिसऱ्या दिवशी पुनरुत्थित झाला, तो स्वर्गात आहे. महान वैभवाने तो पुन्हा येणार आहे. ती महान सुवार्ता आहे. आणि मग त्या सुवार्तेचं मनन आपल्याला नित्य करायचं आहे. आपल्याला सुवार्ता ही दिलेली आहे, ही केवळ आपल्यासाठीच नाही, तर मग आपण या सुवार्तेची कशी व्यवस्था लावतो, कशा प्रकारे आपल्या जीवनामध्ये आणि आपल्या इतरांच्या जीवनामध्ये याचा उपयोग होतो. तर मग हे कशा प्रकारे होईल? ज्यावेळेस मी स्वतः ती सुवार्ता योग्य रीतीने शिकेल, ज्यावेळेस मी तिची घोषणा करेल. आणि मग नक्कीच त्या महान प्रभूचे ते शब्द आठवणं गरजेचं आहे. मत्ते 28:18-20 मध्ये तेव्हा येशू जवळ येऊन त्यांच्याशी बोलताना म्हणाला, स्वर्गात आणि पृथ्वीवर सर्व अधिकार मला दिलेला आहे. पहा, सर्व अधिकार मला दिलेला आहे. तो सर्वाधिकारी महान राजाने दिलेला हा आदेश आहे. लोक म्हणतील की अरे हा आदेश फक्त शिष्यांसाठी आहे, हा फक्त पालकासाठी आहे, हा फक्त सेवकांसाठी नाही. प्रत्येक विश्वासणाऱ्यांसाठी त्या महान राजाने दिलेला आदेश आहे. तो का बरं? तुम्ही जाऊन सर्व राष्ट्रातील लोकांना शिष्य करा, त्यांना पित्याच्या, पुत्राच्या व पवित्र आत्म्याच्या नावाने बाप्तिस्मा द्या. हे वचन फार आवडतं लोकांना, शिष्य करा आणि बाप्तिस्मा द्या. परंतु याची सुरुवात कुठून आहे त्याकडे लोक दुर्लक्ष करतात. ती म्हणजे काय? जे काही मी आज्ञा पिलंय, ते जे काही मी तुम्हाला आज्ञा पिलंय ते सर्व त्यांना पाळण्यास शिकवा. हे अगोदर स्टेप आहे. त्यांना ख्रिस्त शिकवा. तुम्ही स्वतः ख्रिस्त जगा, तुम्ही स्वतः ख्रिस्त शिका आणि मग त्यांना ख्रिस्त शिकवा. ख्रिस्ताची सुवार्ता शिकवा, ख्रिस्ताची सुवार्ता त्यांना पाळण्यास शिकवा. आणि त्यावेळेस ते आपोआपच ख्रिस्ताची शिष्य होतील आणि ते स्वतः तुमच्याकडे येतील. ती वेळ नक्कीच बाप्तिस्म्याबद्दल आहे. परंतु त्यासाठी पाऊल म्हणतो की बाप्तिस्म्यासाठी मला निवडलेलं नाही, मला बोलवलेलं नाही, सुवार्तेकरिता आहे. तर प्रत्येक विश्वासणाऱ्याची ही जबाबदारी आहे. सुवार्ता प्रसारासाठी सुद्धा आपण नित्य सहभागी असावं. आणि देवाच्या प्रिय लेकरांनो, जी मंडळी किंवा जो व्यक्ती सुवार्तेमध्ये भाग घेत नाही, सुवार्तेबद्दल आवेशी नाही, तो मेलेला आहे. त्याला ख्रिस्त कुठंच कळालेला नाही. जरी तो म्हणतो की ख्रिस्त हा प्रभू आहे, परंतु नाही,
त्याला योग्य रीतीने ख्रिस्त समजलेला नाही, जो सुवार्तेकरिता उभा नाही, आणि मग त्यासाठी भयंकर गोष्ट आहे. म्हणून देवाचे प्रिय लेकरांनो, ज्यावेळेस आपण कारभारीपणाबद्दल विचार करतो तर कारभारीपण हे पूर्ण जीवनाबद्दल आहे. आणि त्याबद्दल आपण मग विचार केला की त्याचे महत्त्वाचे घटक काय आहेत, की तो विश्वसनीय, निर्दोष, नैतिक, शुद्ध, पापापासून पळ काढणारा असावा. त्यानंतर आपण पाहिलं की जर तो पूर्ण जीवनाबद्दल आहे तर मग आपल्या शरीराबद्दल आपण काय विचार करतो, आपण कशी काळजी घेतो, आपला प्राण, जीव जो देवाने दिलेला आहे त्याबद्दल आपण कशी काळजी घेतो, मन त्याबद्दल आपण कशी काळजी घेतो. फक्त आपल्या मनामध्ये फक्त आणि फक्त वाईटच विचार भरलेले आहेत. नक्कीच त्यातून आपल्याला बाहेर निघणं गरजेचं आहे. देवाच्या वचनाच्या अधीन होणं गरजेचं आहे. जो विश्वास प्रभूने आपल्याला दिलेला आहे, जो तारणदायी, ज्याद्वारे तारण मिळालेला आहे, त्याचसोबतच पवित्र शास्त्र जो आपला विश्वास आहे, त्याच्यासाठी आपण कशा प्रकारे काळजी घेतो, नातेसंबंधाबद्दल आपण कसे आहोत, वेळेबद्दल आपण कसे आहोत, पैशांबद्दल आपण कसे आहोत, आणि मग सुवार्तेबद्दल आपण कसे आहोत, याबद्दल आपल्याला विचार करणं गरजेचं आहे. आपण 1 मिनिट त्याबद्दल विचार करूया की माझं आतापर्यंत गेलेलं जे आयुष्य आहे, मी कशा प्रकारे त्यामध्ये व्यतीत केलेलं आहे. मला देवाने हे शरीर दिलं, मी या शरीराचा उपयोग, मी जे काही खाल्लं काय ते शरीराच्या, जरी माझ्या मनाजोगं ते होतं, मला आवडत होतं काय, ते शरीराचा घात करणारं, शरीराला ते इजा पोहोचवणारं होतं का. मी जे आतापर्यंत कपडे घातले काय ते कशा प्रकारचे होते, माझं कपडं घालणं, माझं नटणं, माझं सवरणं, नक्कीच याच्यामध्ये काय वावगं नाही, परंतु काय ते इतरांना आकर्षित करणारं, पापाकडे घेऊन जाणारं होतं का. त्यानंतर माझ्या शरीराबद्दल विचार करत असताना मी व्यसनाद्वारे माझ्या शरीराचा किती घात किंवा किती मी त्याला नष्टतेकडे घेऊन जात आहे. माझ्या शरीराचा मी किती दुरुपयोग करत आहे, मला विचार करणं गरजेचं आहे. त्याबद्दल देवबाप मला झाडा विचारणार आहे. देवाने मला जी वेळ दिली त्या वेळेचा मी कसा उपयोग केला, किती मी व्यर्थ घालवला माझा वेळ. माझ्या जीवनामध्ये इतके पैसे आतापर्यंत आले, त्याचं नियोजन मी कसं केलं. त्यानंतर माझ्या जीवनासाठी नातेसंबंध माझे कसे आहेत, कुटुंबामधील, मंडळीमधील, विश्वासणाऱ्यांमधील, अविश्वासणाऱ्यामध्ये मी जात आहे, प्रत्येक गोष्टीमध्ये माझी साक्ष काय आहे. विश्वास जो मिळालेला आहे मला, देवाचं दान आहे, त्याबद्दल मी कशी काळजी घेतो, सुवार्तेबद्दल मी कशी काळजी घेतो. आपलं आत्मपरीक्षण करणं गरजेचं आहे. देवबाप तुम्हाला याद्वारे आशीर्वादित करू. आपण प्रार्थना करू. प्रभू, आम्ही तुला धन्यवाद देतो या सुंदर सकाळी. तुझ्या पवित्र वचनांमधून पुन्हा एक वार तुझे सुंदर मार्गदर्शन केलंस की देवबापा, कारभारीपण हे फक्त बोलण्यासाठी नाही देवबापा, आमचं प्रत्येक जीवनाबद्दल आहे, आमच्या पूर्ण जीवनाबद्दल मार्गदर्शन करणार आहे. पित्या, हे कारभारीपण आम्हाला योग्य समजण्यास सहाय्य कर. देवबापा, आम्ही आतापर्यंत चुकलेलो आहोत, आमचा वेळ आम्ही व्यर्थ घालवला. देवबापा, आम्ही आमच्या शरीराबद्दल सुद्धा इतके गंभीर नव्हतो देवबापा. पवित्र बापा, आम्ही पैशांबद्दल सुद्धा देवबापा गंभीर नव्हतो. पवित्र बापा, तू दिलेलं जे बापा तुझे प्रिय लेकर मंडळी, देवबापा आमच्या कुटुंबामधील जे देवबापा तुझे प्रिय लेकर नातलग, देवबापा त्या नातेसंबंधामध्ये सुद्धा, आणि विशेष करून तुझ्या आणि आमच्या नातेसंबंधामध्ये सुद्धा देवबापा आम्ही व्यवस्थित नाहीत. पवित्र बापा, तू दिलेली जी सेवा आहे, सुवार्ता प्रसार, त्यामध्ये सुद्धा आम्ही फार उणे आहोत. प्रभू, अशा स्थितीमध्ये दया कर, कृपा कर देवबापा, आम्हाला तू क्षमा कर. आणि देवबापा, आजपासून प्रभू आम्हाला तुझ्या वचनाठाई समर्पित कर. आणि देवबापा, खऱ्या अर्थाने कारभारीपण प्रत्येकाला समजण्यास तू सहाय्य कर. आणि बापा, प्रत्येक गोष्टीचे योग्य नियोजन करण्यास प्रत्येकाला तू शिकव. गांभीर्याने हा विषय घेण्यास सहाय्य कर. आणि देवबापा, हे समजण्यास सहाय्य कर की देवबापा, एक दिवस तू या प्रत्येक गोष्टीचा झाडा घेणार आहेस, कारण ह्या प्रत्येकावर तुझा अधिकार आहे. म्हणून देवबापा, आम्ही प्रत्येक पाऊल
विचारपूर्वक टाकावा, यासाठी आमच्यावर तुझं नियंत्रण असू दे. प्रभू, येथे जमलेल्या आणि देवापा विविध ठिकाणी असणाऱ्या तुझ्या प्रत्येक प्रिय लेकरांना तू आशीर्वादित कर. आणि देवापा या वचनाच्या द्वारे प्रत्येकाला तो आम्हाला दोष दाखविलेस, सुधारण्याची संधी देत आहेस. होय देवापा, सुधारण्याचं मन तू दे. तुला आम्ही धन्यवाद देतो ही वेळ तू दिलीस याबद्दल. येणारा आठवडा आमच्या जीवनासाठी आशीर्वादित कर. देवापा, जे कुटुंब दुःखित आहेत त्यांचं सांत्वन तू कर. पवित्र बापा, या कोरोनाच्या स्थितीमध्ये जे देवापा तुझे प्रिय लेकरं जे देवापा दवाखान्यामध्ये, पोलीस आणि बापा इतर ठिकाणी काम करत आहेत, विविध ठिकाणी अधिकारी म्हणून कार्यरत आहेत, प्रभू प्रत्येकाची काळजी तू घे. देवापा, जे या कोरोनामुळे संसर्गित झालेले आहेत प्रभू, त्यांच्याबद्दल देखील सहाय्य कर. पवित्र बापा, या स्थितीमधून पुन्हा बाहेर निघून तुझी मंडळी एकत्रित येऊन तुझं गौरव करावं यासाठी तू वेळ द्यावास, यासाठी आम्ही तुला विनंती करतो. प्रभू, आतापर्यंत गेलेल्या त्या सर्व व्यर्थ गोष्टींबद्दल आम्ही क्षमा मागतो. प्रभू, कारभारी पण आम्हाला शिकव, दया कर, कृपा कर. आणि बापा, आमचं जीवन तुला ग्रहणी योग्य आणि तुला महिमा देणारा असू दे बापा, अशी आम्ही तुला विनंती करतो. आम्ही आहोत तसे तुझ्या पवित्र हाती पडतो. आमच्यावर दया कर. प्रभू येशू ख्रिस्ताबद्दल, त्याच्या वधस्तंभावरील कार्याबद्दल देवापा आम्ही आभार मानतो. त्याच्याद्वारेच प्रभू आम्ही तुझ्या समोर येऊन तुला आब्बा आणि पिता म्हणू शकत आहोत. त्याच्याच पवित्र आणि गोड नावामध्ये प्रार्थना मागतो म्हणून तो ऐक. आमेन. पुन्हा एक वार सगळ्यांना सलाम. देव बाप तुम्हा सर्वांना याद्वारे आशीर्वादित करो. आमेन.